जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल RC क्रिएशनला। तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ आलाय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त एक फुल कडक स्टेटस व्हिडिओ बनवू शकता। ओके, तर चला मित्रांनो, सर्वात आधी आपण या व्हिडिओचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घेऊ। ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघसाल आणि व्हिडिओमधले स्टेप समजून घेसाल तेव्हाच तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवता येईल। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर अजून एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे मित्रांनो, की आता आपण 100K च्या खूप जवळ आलो आहे। त्यामुळे जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि या व्हिडिओला जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करून तुमच्या भावाला सपोर्ट करा। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला इथं अलाइट मोशन ॲपची मदत घ्यावी लागेल। तर मित्रांनो, जर तुमच्याजवळ हा ॲप नसेल तर या ॲपची डाउनलोड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही ॲपला डाउनलोड करू शकता। ठीक आहे, ॲप डाउनलोड केल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात आधी एका बिटमार्क प्रोजेक्टला इम्पोर्ट करायचा आहे। तर मित्रांनो, या बिटमार्क प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंक मी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com ला दिली आहे। तुम्ही गुगलला जाऊन सुद्धा आपली वेबसाईट सर्च करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनला सुद्धा आपल्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मिळून जाईल, तिथून सुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आणि तिथून अशा प्रकारचा बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करसाल तेव्हा तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये सॉन्ग सोबत सॉन्गच्या बीट्स आणि अशा प्रकारचे टेक्स्ट ॲनिमेशन पहिल्यापासून दिलेले असेल। तर मित्रांनो, तुम्हाला या टेक्स्ट ॲनिमेशन सोबत काही छेडखानी नाही करायची, नाहीतर तुमचा व्हिडिओ पूर्ण बिघडून जाईल। ठीक आहे, तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, सॉन्गच्या एकदम सुरुवातीला येऊन जायचं आणि इथं सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांची एक कार्टून क्लिप ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, ती क्लिप ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं प्लसवाला आयकॉनवर क्लिक करायचं, नंतर इथे इमेज अँड व्हिडिओमध्ये जायचं आणि जर तुम्ही ते व्ह्यू ऑलवर क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलमधले सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होतील। तर इथून तुम्हाला अशा प्रकारची कार्टून क्लिप ॲड करून घ्यायची आहे। ही कार्टून क्लिप ॲड केल्यानंतर आपली जी 12 सेकंडची सेकंड रेड लाईन असेल त्या सेकंड रेड लाईननंतर तुम्हाला या कार्टून क्लिपचा एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे। मित्रांनो, या कार्टून क्लिपची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण मटेरियल यूज करणार आहे त्या सर्व मटेरियलची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com ला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, यानंतर तुम्हाला पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आणि इथे एक तुम्हाला आता ब्लॅक कलरची शॅडो PNG ॲड करून घ्यायची आहे। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, या शॅडो PNGची डाउनलोड लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची शॅडो PNG ॲड करायची आहे। शॅडो PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आपली जी 12 सेकंडची रेड लाईन आहे त्या रेड लाईनपर्यंत तुम्हाला यावाल्या आयकॉनचा वापर करून आपल्या शॅडो PNGला लांबून घ्यायचं। ठीक आहे, आता यानंतर पुन्हा तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आणि इथे एक तुम्हाला शिवराज्याभिषेक नावाची टेक्स्ट PNG ॲड करायची आहे। मित्रांनो, इथे तुम्हाला शिवराज्याभिषेक नावाची टेक्स्ट PNG दोन फॉन्टमध्ये मिळून जाईल। हा पहिला फॉन्ट आहे आणि हा दुसरा फॉन्ट आहे। तर मित्रांनो, जो तुम्हाला फॉन्ट आवडेल त्या फॉन्टची टेक्स्ट PNG इथे तुम्ही ॲड करू शकता। तर मी ही टेक्स्ट PNG इथे ॲड करून घेतो। टेक्स्ट PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं, थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं, अशा प्रकारे थोडीशी साईज कमी करायची। ठीक आहे, साईज कमी केल्यानंतर तुम्हाला या टेक्स्ट PNGला अशा प्रकारे एकदम खाली सेट करून घ्यायचं आहे। खाली सेट केल्यानंतर आता ही जी टेक्स्ट PNGची लेअर आहे मित्रांनो, या लेअरला सुद्धा आपली जी सेकंड रेड लाईन आहे 12 सेकंडची त्या रेड लाईनपर्यंत अशा प्रकारे लांबून घ्यायचं। ओके, इथपर्यंत लांबून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली जी फर्स्ट रेड लाईन आहे त्या फर्स्ट रेड लाईनवर यायचं आहे। इथं आल्यानंतर जो मूव्ह अँड ट्रान्सफरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाजूला एक प्लस की म्हणजेच ॲनिमेशन की मिळेल। तर तुम्हाला इथे एक ॲनिमेशन की मार्क करायची। ठीक आहे, ॲनिमेशन की मार्क केल्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन जायचं जिथून आपली टेक्स्ट PNG स्टार्ट होत आहे आणि इथं आल्यानंतर पुन्हा एक ॲनिमेशन की मार्क करायची। ठीक आहे, ॲनिमेशन की मार्क केल्यानंतर आता तुम्हाला या टेक्स्ट PNGला अशा प्रकारे खाली घेऊन जायचं। ठीक आहे,
खाली घेऊन झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपण ही जे टेक्स्ट पीएनजी ॲड केली आहे त्या टेक्स्ट पीएनजीला एक रेज इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो रेज इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अजून एक प्रोजेक्ट इम्पोर्ट करावा लागेल मित्रांनो, ज्याचं नाव आहे शेक इफेक्ट्स बाय आरसी क्रिएशन. तर मित्रांनो या प्रोजेक्टची इम्पोर्ट लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही हा प्रोजेक्ट सुद्धा इम्पोर्ट करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर आता जी वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरचा इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा. ठीक आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा जो आपण बनवत आहोत. आणि हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपण जी लेअर ॲड केली आहे त्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर लेअरला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवर क्लिक करायचा आहे. इथं सुद्धा इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉटवर क्लिक करून तो इफेक्ट इथं पेस्ट करायचा. ठीक आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एकदम रेज इफेक्ट येणार नाही मित्रांनो. या इफेक्टमध्ये तुम्हाला थोडीशी काही चेंजेस करायचे आहे. तर ते चेंजेस काय आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली जी 12 सेकंडची रेड लाईन आहे त्या रेड लाईनवर यायचं आणि इथे एक तुम्हाला फायर पार्टिकलचा बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर तो बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करण्यासाठी पुन्हा तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा आहे, इमेजेस अँड व्हिडिओजमध्ये जायचं आहे आणि इथून तो फायर पार्टिकलचा बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर तुम्हाला या व्हिडिओला ॲड करायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, समोर जायचं आपली जी 18.12 सेकंडची म्हणजे 18.11 सेकंडची जी रेड लाईन आहे त्या रेड लाईनपर्यंत यायचा. म्हणजे सीधे मित्रांनो आपली जे टेक्स्ट जिथं खतम होतात त्या रेड लाईनवर यायचं आणि या रेड लाईनवर आल्यानंतर या लेअरचा एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला अशा प्रकारे कट करायचा. ठीक आहे. या बॅकग्राऊंड व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर आता बॅकग्राऊंड व्हिडिओच्या बाजूला तुम्हाला थोडंसं अशा प्रकारे टॅप करून ठेवायचं आहे. यामुळे आपली बॅकग्राऊंड व्हिडिओची लेअर सिलेक्ट होऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या बॅकग्राऊंड व्हिडिओच्या लेअरला अशा प्रकारे खाली घेऊन यायचं. म्हणजे बघा इथं आपण हा टेक्स्ट अजून या टेक्स्टच्या वर आहे. तर तुम्हाला पुन्हा अशा प्रकारे बाजूला टॅप करून ठेवायचं आहे आणि आपले जेवढे पण टेक्स्ट असेल त्या सर्व टेक्स्टच्या खाली या लेअरला घेऊन यायचं आहे. यामुळे अशा प्रकारचा बॅकग्राऊंड आपल्या टेक्स्टच्या मागे येऊन जाईल. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपली जी 18.11 सेकंडची रेड लाईन आहे त्या रेड लाईनवर येऊन जायचा आणि ते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो मी जे हे सर्व फोटो यूज करत आहे हे सर्व फोटो जर तुम्हाला लागत असेल तर एवढ्या साऱ्या फोटोंची डाउनलोड लिंक देणं तर पॉसिबल नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला हे फोटो लागत असेल तर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला हे सर्व फोटोज एकदम फुल HD क्वालिटीमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर सर्वात आधी बघायचं आहे की फोटो फुल स्क्रीनमध्ये ॲडजस्टेड आहे की नाही. जर नसेल तर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे, थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे फोटोची साईज वाढवून फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. ठीक आहे. फोटोला फुल स्क्रीनमध्ये सेट केल्यानंतर आपली जी नेक्स्ट रेडलाईन आहे त्या नेक्स्ट रेडलाईननंतर तुम्हाला या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे कट करायचा आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला इथं अशाच प्रकारचे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आणि सर्व फोटोना 2 रेड लाईनच्या मध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर चला लवकर इथं मी सर्व फोटो ॲड करून घेतो. ओके. तर चला मित्रांनो इथे मी सर्व फोटो ॲड केले आणि सर्व फोटोंना 2 रेड लाईनच्या मधात ॲडजस्ट केलं आहे. ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे जे फोटो आपण ॲड केला त्या फोटोना शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. त्यानंतर जी खालची फोटोची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा. ठीक आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा जो आपण बनवत आहोत आणि हा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथं आपण जे फोटोज ॲड केले आहे त्या फोटोनं तुम्हाला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. शेक इफेक्ट अप्लाय करण्यासाठी पुन्हा तुम्हाला इफेक्टमध्ये जायचा, 3 डॉटवर क्लिक करून तो इफेक्ट इथं पेस्ट करायचा. ठीक आहे. तर चला मित्रांनो इथे लवकर मी सर्व फोटोना इफेक्ट अप्लाय करून घेतो. तोपर्यंत जर तुम्ही अजून आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज यार लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर इथं आपण सेकंड लास्ट फोटो आहे तर या फोटोला सुद्धा इफेक्ट अप्लाय करून घेऊ आणि लास्ट फोटोला सुद्धा इफेक्ट अप्लाय करून घेऊ. ठीक आहे. आता फोटोला इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा त्याच पोझिशनला यायचं आहे ज्या पोझिशनपासून आपण फोटो ॲड करणं स्टार्ट केले आहे आणि या पोझिशनला आल्यानंतर पुन्हा आपण जी सुरुवातीला एक ब्लॅक कलरची शॅडो पीएनजी ॲड केली होती ती शॅडो पीएनजी पुन्हा इथं तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. तर चला अशा प्रकारची शॅडो पीएनजी आहे तर ही शॅडो पीएनजी तुम्हाला ॲड करायची आहे. शॅडो पीएनजी ॲड केल्यानंतर पुन्हा ही जी शॅडो पीएनजीची लेअर आहे या लेअरला सुद्धा आपल्या शेवटच्या रेड लाईनपर्यंत अशा प्रकारे लांबून घ्यायचं. ओके. आता यानंतर लास्टमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, पुन्हा जी आपली 18.11 सेकंडची रेड लाईन आहे त्या रेड लाईनवर येऊन जायचं आणि जी सुरुवातीला आपण टेक्स्ट पीएनजी ॲड केली होती ती टेक्स्ट पीएनजी तर तुम्ही ॲड करून घ्यायची. ठीक आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही दुसरी टेक्स्ट पीएनजी सुद्धा ॲड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, किंवा हीच टेक्स्ट पीएनजी सुद्धा ॲड करू शकता. ठीक आहे. हे सर्व तुमच्यावर डिपेंड करतं. तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे टेक्स्ट पीएनजी ॲड करून सेट करून घ्यायचं आणि ही जी टेक्स्ट पीएनजीची लेअर आहे या लेअरला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत लांबून घ्यायचं. ओके. आता यानंतर पुन्हा तुम्हाला शेवटच्या स्टेपला पुन्हा 18.11 सेकंडच्या रेड लाईनवर यायचं आहे आणि इथे तुम्हाला शुभेच्छा देणारे टेक्स्ट पीएनजी ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारची ही टेक्स्ट पीएनजी आहे मित्रांनो. तर तुम्हाला या टेक्स्ट पीएनजीला इथं ॲड करायचं आहे. टेक्स्ट पीएनजीला ॲड केल्यानंतर सर्वात आधी इथं मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन थर्डवाल्या आयकॉनवर क्लिक करून या टेक्स्ट पीएनजीची साईज कमी करायची आहे
आणि साईज कमी केल्यानंतर बरोबर तुम्हाला या टेक्स्ट पेनला इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचा तुमच्या टेक्स्टच्या हिशोबाने, ठीक आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर या टेक्स्ट पेनच्या लेअरला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत लांबून घ्यायचं. ओके, टेक्स्ट पेनला शेवटपर्यंत लांबवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, एकदम सुरुवातीला जायचं. सुरुवातीला गेल्यानंतर आपण ही जे टेक्स्ट पेन जी ॲड केली होती त्या टेक्स्ट पेनला रेज इफेक्ट आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही जी टेक्स्ट पेनची लेअर आहे या लेअरवर क्लिक करायचं, नंतर इथे इफेक्टमध्ये जायचं आणि ह्या रेज इफेक्टच्या समोर जो डोळा असेल त्या डोळावर एक वेळा अशा प्रकारे क्लिक करायचा आहे. तो रेज इफेक्ट तुमचा अनहाईड होऊन जाईल आणि ग्लोईंग इफेक्ट म्हणजे रेज इफेक्ट आपल्या त्या टेक्स्ट पेनला येऊन जाईल, ठीक आहे. तर हे सर्व झाल्यानंतर इथं आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला वर दिलेल्या शेअरच्या आयकॉनवर क्लिक करून या व्हिडिओला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शनला सजेस्टेड व्हिडिओ दिली आहे, त्यामधला पहिला व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला तुमच्या एक्सपोर्टिंग प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून जाईल. ओके, तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.